आम्ही गेल्याचं समजताच अवघी मराठी दौलत थरकून उठेल. 2 आसामींना मात्र दूध भात खावासा वाटेल. दौलतीच्या जाणत्या कदीम महाराणी साहेबांना आणि अक्कलहुशार इमानदार सुरनीस अण्णाजींना. भ्रम आहे हा की आमच्या पारखे होण्याने मराठी दौलत थरकून उठेल हा. रयतेला राजा लागतो, फक्त राजा. आबासाहेबांच्या पश्चात तो रामराजांच्या रूपाने उभा राहील. आम्ही आमचं राज्य, राजा शंभूंचं राज्य मनगटाच्या बळावर उठवू. तिथं आम्हाला कोणी जाबसाल करणार नाही. आबासाहेबांना कुठं होतं स्वतःचं राज्य. त्यांचे शब्द अजूनही आठवतात. ते म्हणाले होते, युवराज, वडिली दिली दौलत कोण पुरुषार्थाची, त्याचेच आम्ही फर्जंद आहोत. पुरुषार्थ दावायला अनायासा संधी आली आहे. 2दा निग्रहाने बाजूला सारली, पण अदृष्टाचा खेळ काही निराळा दिसतोय. त्यासाठी या क्षणी दिलेरशिवाय दुसरी जोड नाही. आम्ही धरली वाट बिकट आहे, पण खुंडल्या खोळंबल्या वाटेपेक्षा ती बरी नाही काय? आमच्या जाण्यानं युवराज्ञींना काय वाटेल? शरमतील त्या आमच्या नावाचे कुंकूपट्टे कपाळी घेताना. होय, शरमतील, पण मस्तकी युवराजपणाचा नामधारी जरेटोपाचा भार घेणं त्या कुंकूपट्ट्यांपेक्षा शतपटींनी कठीण आहे. आज आम्हाला रोखण्याचं सामर्थ्य एकाच जीवात होतं, थोरल्या आऊसाहेबात. पण त्या असत्या तर ही आफतच ना येती आमच्यावर. आबासाहेब, कधी नव्हे तो सवाल उठतो आहे आमच्या मनी आज. आमच्या जागी आपण असता तर? महाराणीच्या करणीची स्त्री आमच्या वयात आपणाला माँसाहेब म्हणून भेटती तर? आपण साफ अशा माँसाहेबांना तोंडावर बजावलं असतं की, आपण महाराणी असलात तरी आम्ही युवराज आहोत, उद्याचे राजे आहोत. अदब राखून बोला. धावत्या नदीला मागे पडणाऱ्या घाटबुरुजांचा शोक करता येत नाही. पुढे येणाऱ्या दरडीचा धास्त बाळगून चालत नाही. आता आम्हाला साथ जोड आहे ती कमरेच्या हत्यारांची, अंगच्या रक्ताची. आम्हीही अंकुरच आहोत. वसबीखाली कुचमत वाढण्यासाठी आमचा जन्म नाही. आबासाहेब आमच्या थोरल्या महाराज साहेबांपासून दूर राहूनच मोठे झाले. आम्हीही आमच्या आबासाहेबांपासून दूर जाणार आहोत. शक्य आहे असं दूर जाणं? छे, आम्ही कुठंही असलो तरी मनानं त्यांना क्षणभरही विसरूच शकत नाही. पण या दौलतीत आता क्षणभरही राहू शकत नाही. जाणे आहे जिकडे पुढा होईल तिकडचा मुलूख थोडा करीत जाणे. मथुरेत आबासाहेबांनी आम्हास मागं ठेवलं. आज आम्ही त्यांना मागं ठेवणार आहोत. होय, राजकारण म्हणून आबासाहेबांनी आम्ही उत्तरेत असता राजगडावर आमच्या बाळराजांना काळ झाला अशी अफवा पसरविली. ती खरी पटावी म्हणून आम्ही हयात असताही आमच्या नावचे राजगडावर दिवस घातले. आज आम्हीच आमच्या करणीनं सांगतो आहोत, आबासाहेब, तुमच्या लेखी आमचा काळच झाला आहे असे समजून खरेखुरे दिवस घालावेत. आम्ही आपल्या पोटी उपजलो हे विसरून जावं. आमचं यात कसलंही राजकारण नाही. आहे ती मनीची सच्ची भावना. मायेशिवाय आजवर तू दुसरं काहीच केलं नाहीस. आज आम्ही खरे बेईमान होतो आहोत ते फक्त तुला. पण आम्ही तरी काय करावं? तुझ्या दुधावर वाढलं ते आमच्या अंगचं भोसल्यांचं रक्त. आज या भोसल्यांच्या रक्तानं गाड्यांच्या दुधाला शिकस्त दिली आहे.
मानी मनानं मायाळू मनावर फत्ते घेतली आहे. एकच वाटतं आहे, तुझ्या रायाजी अंतोजी सारखे आम्हीही शंभूजी गाडे म्हणून तुझ्या पोटी उपजतो तर एक मावळा म्हणून आबासाहेबांच्या कसोटीस खात्रीने उतरलो असतो. शक्य झालं तर या शंभू भोसल्याचं कुचंबलेपण तू आपल्या कुणबाऊ पदरी घे. दौडत्या घोड्याच्या टापेला दोरखंडाने जखडलेल्या सजेच्या कैद्यांची व्हावी तशी संभाजीराजांच्या मनाची फरफट सज्जनगडाची पायरी उतरताना झाली. पायथा येताच सर्वांना थांबण्याचा इशारा देत एकदा गर्दन उठवून त्यांनी आभाळात घुसलेल्या सज्जनगडाचे दर्शन केले. कपाळी दाटलेला घाम शेल्याने निपटला. चला, भोयांना आज्ञा मिळाली. पथक चालू लागले. पौषाचे ऊन तावू लागले. कृष्णा वेण्णा संगमाचे तीर्थस्थान श्री क्षेत्र माहुली आले. संगमाचा दगडबंद प्रशस्त घाट माणसाने फुलला होता. एका झाडाच्या घेऱ्याखाली गारव्यात पथक डेऱ्यात थांबले. युवराज संगम स्नानाला आल्याची वार्ता घाटावर पसरली. घाटाचा उत्तर भाग माणसांनी आपणहून राजकोळासाठी मोकळा करून दिला. एका बगलेला जिजोजीने झडपा टाकून जनानखान्यासाठी स्नानाची बंदिस्त जागा सिद्ध केली होती. संभाजीराजांनी अंगीचा पेहराव व टोप उतरला. कमरेला जांग कसली. अंग उघडे पडू नये म्हणून एक शालनामा लपेटून घेत ते डेऱ्याबाहेर पडले आणि घाटाच्या पायऱ्या उतरू लागले. संगमावर पूर्वीच येऊन पोचलेल्या शिबंदीच्या मावळ्यांचे त्यांना मोजरे झडू लागले. पाण्यात भिजलेल्या शेवटच्या पायरीपर्यंत ते आले. अंगीचा शालनामा झटकन त्यांनी दूर हटविला. मागच्या सेवकाच्या हाती दिला. पौषाच्या उन्हात त्यांच्या पिळदार अंगकाठीचा सोनखांब क्षणभर लखलखला. उभा घाट तो नजारा डोळे जोडून बघत होता. क्षणभरातच तो सोनखांब कृष्णा वेण्णेच्या पांढरट निळ्या पाण्यात झेपावला. युवराज पोहणीला पडले. पाण्याच्या स्पर्शाबरोबर त्यांच्या मनातील विचारांचे वादळ वाहतीला लागले. सपासप हात मारत युवराजाने 2 कासऱ्यांचा चौक फिरून घेतला. झडपाआड बंदिस्त हमाम्यात रानूअक्का आणि दुर्गाबाई यांनी तीर्थस्नान घेतले. संभाजीराजे संगमाबाहेर आले. निथळत्या अंगाने त्यांनी एकदा सूर्यदर्शन केले. पायरीवरचा शालनामा पुन्हा लपेटून घेतला. झेपा टाकीत 2 पायऱ्या पार करीत ते पुन्हा डेऱ्यात आले. अंग कोरडे करून त्यांनी पेहराव धारण केला. कृष्णा वेण्णेची हळदी कुंकवाने पूजा करून खणा नारळांनी त्या नद्यांच्या ओट्या भरून रानूअक्का व दुर्गाबाई डेऱ्यात आल्या. जिजोजीने डेऱ्यासमोर युवराजी बैठक मांडली होती. दानासाठी सोनमोहरा, धान्ये, वस्त्रे यांची सरपोस बंद तबके त्या बैठकीलगत सिद्ध ठेवली होती. युवराज डेऱ्याबाहेर आले. त्यांच्या मागून अक्कासाहेब आणि दुर्गाबाई आल्या. युवराजांनी बैठक घेतली. जनाना आपल्या बैठकीवर बसला. दानसत्राला प्रारंभ झाला. शांत समाधानी चर्येने हसत्या मुखाने युवराज पर्वणीची 2 दाने देऊ लागले. भट, भिक्षुक, गोसावी, बैरागी, पिंगळे, वासुदेव हाती दान पडताच युवराजांना तोंडभर आशीर्वाद देऊ लागले. जमल्या स्त्रियांना राजजनान्याने खणा नारळाचे दान केले. जिंजोजी घाटावर फेर टाका. दानाचे कुणी बाकी राहिले काय माग घ्या. संभाजीराजांनी गडकऱ्यांना फर्मावले. जी म्हणत जिंजोजी घाटाचा माग घ्यायला गेला. तेवढ्यात संभाजीराजांनी आपल्या निवडल्या धारकऱ्यांच्या म्होरक्यांना समोर घेतले. कुणालाच न कळणारी आज्ञा त्यांना दिली. प्रथम आपली सारी जनावरं नावातून संगमापार घ्या.
पेटारे सारी शिबंदी पैल तीराला सोडा, जल्दी करा. जी म्होरक्यांनी झुकून ती आज्ञा उचलली. ते कामाला लागले. 4-2 गोसावी बाकी हायत पर ते म्हणत्यात आम्ही गोसावी, आमासनी दान नग हो तर शिधा देवावा. जिंजोजीने घाटाचा माग दिला. ठीक आहे, त्यांना शिधा द्या. संभाजीराजांनी बैठक सोडली. ते घाटावर आले. संगम पार करणाऱ्या नौका निरखू लागले. जनावरे, शिबंदी, सामानाचे पेटारे पैल तीराला पोचल्याची खातरजमा त्यांनी करून घेतली.